प्रभाग क्रमांक 2 मधील निर्मलनगर भागातील हिम्मतनगरच्या गाडेकर चौक गणेश मंदिरामागे गुरुबल इम्पेरिया या इमारतीमधील सर्व रहिवाशांनी त्यांना होणारा त्रास, अडचणी तसेच ड्रेनेज लाईन अर्धवट असल्याने येणारी दुर्गंधी आणि साधारण 1 महिन्यापासून पिण्याचे पाणी नसल्याने या समस्यांना वैतागून यासंबंधी अहिल्यानगर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त यांना निवेदन दिले आहे। सदर निवेदनात म्हटले आहे की आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये गुरुबल इम्पेरियल इथे राहत असून या इमारतीमध्ये आमचे गेले 20 ते 25 दिवसापासून महानगरपालिकेचे गाडेकर चौक येथील गणपती मंदिराचे मागील बाजूस हिम्मतनगर पर्यंत रस्ता व ड्रेनेज लाईनचे काम चालू असून सदरील काम चालू असताना जे ठेकेदार आहेत यांच्याकडून राहत असलेल्या इमारतीची पिण्याचे पाण्याची लाईन फुटली असल्याने गेले 20 दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही। तसेच संबंधित विभागाकडून कार्यालयाकडून पिण्याचे पाण्याचे टँकर सुद्धा पुरवला गेला नसल्याने येथील रहिवाशांचे खूप हाल होत आहेत। इमारतीच्या प्रवेशद्वारावरील ड्रेनेज लाईन सुद्धा फुटली असल्याने इमारतीचे सर्व सांडपाणी, संडासचे पाणी रस्त्यावर आजूबाजूच्या घरांमध्ये जात आहे। त्यामुळे सदरील भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे। येथे लहान मुले खेळत असताना शिंदे यांचा मुलगा चेंबरच्या खड्ड्यात पडून त्याला भयंकर दुखापतही झाल्याचे सांगण्यात आले। यामुळे संबंधित ठेकेदाराला तुटलेले पिण्याची पाण्याची नळ, ड्रेनेजचे पाईप पुन्हा जोडून देण्यास सांगितले असता त्यांनी उडीचे उत्तरे दिले। यासाठी लागणारा साहित्याचा खर्चही त्यांना मागितला, पण हे संबंधित प्रशासनाचे काम असल्याने पिण्याच्या पाण्याची लाईन त्वरित दुरुस्त होऊन मिळावी व आमचे गैरसोय दूर व्हावे अशी विनंती येथील रहिवासी नागरिक प्रसाद सुभाष जोशी, अशोक बारकुटिक्कल, किशोर कल्याणराव चव्हाण, आनंद संचेती, सुबोध जगदीश पारखे, रावसाहेब काशीनाथ शिंदे आदी नागरिकांनी केली आहे। संबंधित प्रशासन यावर काही कार्यवाही करणार का, निवेदनाची दखल घेऊन नागरिकांना दिलासा देणार का याची चर्चा मात्र नागरिकांमधून होताना दिसत आहे। पालिकेच्या जे रोडचं काम चालू आहे त्याच्यापासून त्या ड्रेनेज लाईन, पाण्याच्या पिण्याच्या लाईन ते सगळं कनेक्शन तुटलेलं आहे आणि जवळजवळ आता महिना होत आलाय। दिवाळीच्या आधीपासून आम्हाला पाणी नाहीमुळे त्यामुळं आणि प्रशासनाकडून टँकर सुद्धा पाठवला नाही। त्याच्यासाठी आम्ही वारंवार पुरवठा केला। स्थानिक पदाधिकारी वगैरे किंवा संबंधित अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर यांना बी सांगितलं असतं तर ठेकेदारांनी आम्हाला सांगितले की तुम्ही पाईप आणा आणि पैशाची मागणी केली आमच्याला की तुम्ही पाईप आणून द्या आणि आम्हाला शिवाय मजुरी पण द्या। तर या बाबतीत पैसे मागायचं काहीच कारण नाहीये, कारण की हे ज्या प्रशासनाचं काम आहे त्यांनी पूर्ण भरपाई देणे, जे काय फोडलेलं आहे ते त्यांनीच करून द्यायला हे पाहिजे। तर त्यांनी इकडे या तुम्ही हे चेंबरचं काम केलेलं आहे जवळजवळ आता 15 दिवस झाले हे पूर्णपणे उघडे आहे। याला झाकणं नाही, काही नाही। याच्यात लहान मुलं खेळतात वगैरे पडतात तिथं। इकडे उजव्या साईडला पण तशीच अवस्था आहे। ड्रेनेजचं पाईप फुटलेलं आहे, त्याच्याकरून काय होतं घाण पाणी ते सगळं रोडवर जातं आणि पलीकडे जातं आणि त्यासाठी आम्ही जे संबंधित अधिकारी आहे, स्थानिक अधिकारी आहे, सगळ्यांना सांगितलं वारंवार की पाईप बसून जातात। ते काय म्हणतात आमचं काम नाहीये की तुम्ही बसून जा, पण हे आमचं कामच नाही ना, फोडलं त्यांच्याकडून। त्यांचं म्हणणं काय आलं आहे इथं पहिल्यापासून ड्रेनेज लाईन नव्हतीच। आता आम्ही जवळजवळ इथं 5 वर्ष राहतो, आम्हाला काहीच त्रास नव्हता ड्रेनेजचा, की आमचे जे बिल्डर आहे त्यांनी सगळे सोयीसुविधा करून दिली, ती सगळं झालं। पण तरीसुद्धा त्या पालिकेचे जे काय अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचं म्हणणं काय तर लाईन नव्हती, ही लाईन फक्त वरती होती, तर त्यांचं एवढंच काम आहे ते त्यांनी खाली केलेली, त्यातून हे सगळं फुटलेलं आहे। तर संबंधिताला सांगितलं असतं त्याने वारंवार पुरावा करून फक्त नळाचे 4च कनेक्शन जोडलेले, इथं 8च कनेक्शन, 8 नळ होते आमचे। तर तिथं पूर्ण त्या ज्या एरियापासून आहेत तर तिथून आमची लाईन जाते, तिथून वारंवार खोदणं चालू आहे। महिना झाले आम्हाला पाणीच नाही आणि ह्याच्यात ड्रेनेजचं पाणी जे रस्त्यावर जाते त्याच्या शरीराचा पाण्याचा त्रास होतो। गुरुबल अपार्टमेंट, हिम्मतनगर, निर्मलनगर, गाडेकर चौकात गणपती मंदिराच्या मागे आहे तिथं आम्ही राहतो। या प्रशासनाने जे काही रोडचे काम सांगितलं, ड्रेनेजचे काम, त्याच्याने इतका गलिच्छ कारभार झालेला आहे की जवळ हे सगळं उघडं पडलेलं आहे। चेंबरचे झाकणं नाही, काही नाही। त्याच्यावर वारंवार प्रत्येक अधिकाऱ्याला फोन केला, पाठपुरावा केला, त्यासाठी नगरसेवकाला पण सांगितलं, विनंती बघितली, तर त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला सांगा। त्यासाठी आम्ही आज माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, त्या संदर्भात सगळ्या अडचणी पण मांडलेल्या आहेत, त्यांना फोटो पण दाखवलेले आहे, आमचं सहीचं पत्र आहे सोबत। आम्ही ऑनलाईन त्यांचे वेबसाईट आहेत त्यांना सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे, त्यांचा तो कंप्लेंट नंबर जे आहे रजिस्टर पण झालेले आहे आणि
आयुक्तांना सुद्धा सांगितलेलं आहे. तरी आमचं अशी विनंती आहे, ही जी काही जो आम्हाला होणार त्रास आहे प्यायची अजून, पाणी सोय झाली. लवकर मुक्तता आहे. पिण्याचे पाणी सुद्धा आम्हाला लवकर मिळावं आणि ही जी होणारा त्रास आहे यातून लवकरात लवकर तात्काळ कारवाई ही नम्र विनंती.